नमस्कार, मी शिवाजी आणि आपण बघताय सत्यवाचा भाडखाऊ अधिकारी. अरे, जे कोणी अधिकारी हे व्हिडिओ बघत असतील ना, तर तुम्हाला राग येऊन देऊ नका. तुम्ही भाडखाऊ आहेत, भाडखाऊ. अरे, तुम्ही खालच्या कर्मचाऱ्यांकडून सही घेण्याची फाईलवर कुठले कुठले बिलं मंजूर करण्यासाठी तुम्ही कर्मचाऱ्यांकडून किंवा लोकांकडून पैसे घेता. त्या कामाचे पैसे घेता. तुम्हाला सरकार पगार देत नाही का? तुम्ही ज्या ठिकाणी कामाला आहेत त्या ठिकाणी त्याच्या मोबदल्यात तुम्हाला सरकार पगार देते, पगार. तरी तुम्ही लोकांकडून भाड खाता, भाड खाऊ. तुम्ही भाडखाऊ आहेत. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. अरे, तुम्हाला लाजा कुठं सोडल्या तरी तुम्ही लाजा केवढ्याची असते? हां, तुम्ही लाज खावा म्हणजे तुम्ही काय लाजा बाळगणार हो? अरे, खालचे कर्मचारी त्यांच्या सर्व कामाचे काम करण्याचे पैसे, सही करायचे, तुम्ही प्रत्येक गोष्टीचे तुम्ही पैसे घेताय. त्यांना अगोदरच पगार कमी असतो. उसने-पासने करून ते तुम्हाला देतायत. ते खरं तर आवाज उठवत नाही. तर का उठवत नाही? तर त्यांना तुमच्या हाताखाली कामं करायची असतात आणि त्यांना वाटतं नको आपल्याला या साहेबांच्या हाती काम करायचं असतं. तर गपगुमानं आपलं काम करत राहतात. तुम्हाला लाच, भाडही देत असतात. पण लाच घेणे हा खूप मोठा गुन्हा आहे, खूप मोठं पाप आहे. लक्षात ठेवा भाडखाऊ अधिकाऱ्यांनो. आणि हा पापाचा पैसा आहे, पापाचा. त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला कधीही भोगावंच लागणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला या पैशाचा उपयोग करत असाल, ते पूर्ण पापी आहे. तुम्हाला पैसे घ्यायला पडतात. म्हणतात ना, कर्म फिरून येतं. त्याचं तुम्हाला फळ हे नक्कीच भोगावं लागेल. काही अधिकारी बघा, एखाद्या गरिबाची फाईल पुढे पाठवण्यासाठी सहीसाठी पैशाची मागणी करतात आणि पैसे नसल्यानंतर ते फाईल घेत नाहीत. मग फुकट नाही, यांचं रिटायरमेंट वेड्यापणात गेलं. काही अधिकारी मी रिटायरमेंटला बघत असतो, यांना कोणीही घरचे मुलं बाळं कोणी विचारत नाही. हे कुत्र्यासारखे फिरतात. यांना अशी वेळ का आलेली असते? कारण का यांनी यांच्या हयातीमध्ये, यांच्या सेवेमध्ये असताना गरिबांना ₹20 लाचखोरीसाठी पाठीमागे पाठवलेलं असतं. तेव्हा सर्वांनी जागे व्हायला हवं. अशा लाचखोर अधिकारी आणि ऑफिसर, कोणी असो कर्मचारी, यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा आणि यांना यांची जागा दाखवून द्यायला हवी. यांना पकडून द्यायला हवं. मग तरच ही लाचखोरी, भाडखाऊ व्यवस्था संपुष्टात येईल आणि लोकशाहीला कलंक लागणार नाही. अशी व्यवस्था तयार झालीच पाहिजे. त्यासाठी सर्व जनतेने ह्या याची जोखमदारी घेऊन आपण त्या गोष्टीविषयी लढाई सुरू करायला हवी. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन तडकेबाज व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत.